पतींचं कुटुंब हे संजय राऊत यांचं पुढचं टार्गेट आहे का असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड व्हावी अशी आपली भूमिका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं। मात्र यामुळे छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांच्या लोकसभा उमेदवारीची वाट बिकट होऊ शकते। त्यामुळे राऊत यांची भूमिका राजघराण्यामध्ये फूट पाडण्याची आहे का, तसाच त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे। आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर, आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारसाला बळ देता येईल का, या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत। छत्रपतींच्या कुटुंबामध्ये आग लावणं, त्यांच्यामध्ये फूट पाडणं हे शोभनीय नाही आहे। वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराज हे खासदारकीसाठी माजी खासदार पण होते आणि प्रयत्न पण करतात, हे जग जाहीर आहे। मग त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव जाहीर करणं, त्यांचं नाव पुढे आणणं म्हणजे ठाकरे कुटुंबामध्ये आग लावली, पवार कुटुंबामध्ये फूट पाडली आणि आता छत्रपतीचं कुटुंब नेक्स्ट टार्गेट संजय राजाराम राऊतचं आहे का, हा प्रश्न त्याला त्या निमित्ताने विचारला पाहिजे।